नमस्कार, धीरज किचन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर आज आपण मुळ्याचा झुणका कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासोबतच मिश्र पिठाची भाकरी सुद्धा केलेली आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघाल। पण त्या अगोदर चला रेसिपीला सुरुवात करूया। झुणका करण्यासाठी सर्वात अगोदर कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल थोडं जास्त घ्यायचं कारण हा कोरडा झुणका आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, साधारण 1 छोटा चमचा ठेचलेला लसूण घातलेला आहे, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, 2 सुक्या लाल मिरच्या त्याचे तुकडे करून यामध्ये घातलेले आहे, 10-12 कढीपत्त्याचे पानं घातल्यावर हे एकदा परतून घ्यायचं। त्यानंतर एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, छोटे कांदे असल्यास 2 घेऊ शकता, आणि एक मोठ्या साईजचा मुळा स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे। तर सर्वात अगोदर यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। तुम्ही हा झुणका फक्त मुळा वापरून सुद्धा करू शकता। कांदा साधारण 4 ते 5 मिनिटे परतून घ्यायचा, हलकासा सॉफ्ट व्हायला हवा। कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये जो किसून घेतलेला मुळा आहे तो घालायचा आहे, आणि हे आणखीन मीडियम फ्लेमवर साधारण 4 ते 5 मिनिटे परतून घ्यायचं आहे। हे थोड्या वेळ शिजल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ, किंचित हिंग, थोडीशी हळद, आवडीनुसार तिखट, किंचित गरम मसाला आणि 1 चमचा धणे-जिरे पूड घालून हे परतून घ्यायचं आहे। कांदा मुळा बरोबर शिजला गेला की यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे, तर साधारण 3 ते 4 चमचे बेसन इथे मी घातलेलं आहे, आणि आता हे बेसन अगोदर आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम लो टू मीडियम आहे, आणि कंटिन्युअसली 4 ते 5 मिनिटे हे बेसन मी असंच परतून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो घातल्यावर साधारण 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं। टोमॅटो जे आहे ते हलकंसं सॉफ्ट व्हायला हवं। बेसन चांगल्यापैकी परतलं गेलं, थोडासा कच्चापणा गेला की यावर आपल्याला आता पाणी शिंपडायचं आहे। तर खूप पाणी नाही वापरायचं आहे, अगदी थोडं थोडं पाणी शिंपडत हे बेसन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। कोरडा झुणका आहे, जास्त आपण आसट नाही करणार आहोत। तर इथे मी साधारण 2 ते 3 वेळा पाणी शिंपडून गॅस अगदी लो करून यावर झाकण ठेवून एक वाफ आणलेली आहे। अशा प्रकारे 2 वाफ आणायच्या, पुन्हा झाकण खोलून त्यावर थोडंसं पाणी शिंपडून पुन्हा दुसरी वाफ आणायची। बेसन छान शिजलं की यावर भरपूर सारी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यावर आणखीन 1-2 वेळा मिक्स करून घ्यायचं। तर इथे आपला हा गरमागरम झणझणीत असा मुळ्याचा झुणका तयार आहे। तर यासोबत खाण्याकरिता मिश्र पिठाची भाकरी सुद्धा करणार आहोत। तर त्यासाठी एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये 1 कप नाचणीचं पीठ, 1 कप ज्वारीचं पीठ आणि 1 कप बाजरीचं पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ व साधारण 1 कप गरम पाणी घालून हे अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचं। थोडा वेळ थंड झालं की थंड पाण्याचा हात घेऊन गोळा तयार करून घ्यायचा आहे। गोळा जो आहे तो अगदी सॉफ्ट तयार करून घ्यायचा, म्हणजे भाकरी छान मऊसूत होतात। आणि पीठ मळताना गरम आणि थंड दोन्हीही पाणी वापरायचं। तर इथे मी फक्त 3 ते 4 भाकरी करतोय, त्यानुसार सर्व पीठ आत्ताच भिजवलेलं आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणात भाकरी करणार असाल तर थोडं थोडं पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून झाल्यावर थोडासा गोळा घेऊन भाकरी थापून घ्यायची आहे। भाकरी थापण्याकरिता इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, तुम्ही ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकता। पीठ जर चांगलं मळलेलं असेल तर भाकरी इझिली थापता येते किंवा लाटता येते। तर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार भाकरी थापून घ्यायची आहे, हवं असल्यास तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता। आणि तुम्ही बघू शकता कुठेही क्रॅक जात नाही आहे, म्हणजे पीठ चांगल्यापैकी मळलं गेलेलं आहे। भाकरी करताना ताजं दळलेलं पीठ वापरायचं, 1 महिना झालेलं पीठ नाही वापरायचं। ताजं पीठ असेल तर भाकरी छान थापल्या जातात, क्रॅक्स पडत नाही। आणि पीठ मळताना गरम व थंड दोन्ही पाणी वापरायचं। भाकरी थापून झाल्यावर गरम ताव्यावर पीठ असलेली बाजू वरती ठेवत भाकरी भाजून घ्यायची आहे। गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवायचा। पिठाच्या वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे, आणि साधारण 1 ते 2 मिनिटे भाकरी शिजवून घ्यायची आहे। खालची बाजू 1 ते 2 मिनिटे शिजल्यावर पलटी करून दुसरी बाजू साधारण 3 ते 4 मिनिटे मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची। खालची बाजू मस्तपैकी शिजली गेली की आपल्याला ही भाकर गॅसच्या फ्लेमवर शिजवायची आहे। पण इथे मी इंडक्शनचा वापर करतोय, त्यामुळे तव्यावरच पलटवून शिजवून घेतोय। पण जर तुम्ही गॅसवर किंवा चुलीवर करत असाल तर फ्लेमवर ठेवून वाफवून घ्यायची, म्हणजे ती भाकरी मस्तपैकी फुगते। इथे सुद्धा तुम्ही बघू शकता भाकरी मस्तपैकी फुगलेली आहे। सर्व करताना तुम्ही यावर तूप किंवा फली तेल वापरू शकता, आणि गरमागरम ही भाकरी झुणक्याबरोबर सर्व करू शकता। तर हा गरमागरम भाकरी व झुणक्याचा बेत नक्की ट्राय करून बघाल, खायला एक नंबर लागतो। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार, धन्यवाद।